चाट म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलंच, तर तुमच्याही आलं ना? चला तर आज आपण भन्नाट अशी चाटची रेसिपी पाहणार आहोत. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये, जास्त काही वेळ लागत नाही. तर हो, 5 ते 10 मिनिटांमध्ये घरगुती पद्धतीने एकदम गाड्यावर जसा भेटतो तसा चाट आज आपण बनवणार आहोत. चला तर मग इथे मैदा वगैरे काहीच यूज नाही केलेला. जे गव्हाचं पीठ घरी होतं तर गव्हाच्या पिठामध्ये मस्त मी बनवून घेणार आहे. पहिल्यांदा गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे, तेल टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, नंतर पाणी टाकून छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे आणि आपल्याला हव्या तशा लाईट साईजमध्ये आपल्याला मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मस्त अशा पुऱ्या फुगू नये म्हणून मी अशा प्रकारे छिद्र करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सर्कल काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी अशा प्रकारे छोट्या अशा झाकणाने सर्कल काढून घेतलेले आहेत. नंतर आपल्याला गरम गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या टाकायच्या आहेत. मस्त अशा कलर येईपर्यंत कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकताय मी कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आता बाहेर काढणार आहे आणि राहिलेल्या ज्या आहेत त्यासुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे. आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत, एकदम कुरकुरीत. पाहू शकताय गाड्यावर भेटतात तशाच पुऱ्या दिसत आहेत ना? तर पहा किती मस्त झालेल्या आहेत. बिलकुल मैदा यूज नाही केलेला आहे मी. त्याच्यानंतर आता चाट तयार करायचा आहे. छोटंसं प्लेट घेतलेलं आहे, त्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत अशा प्रकारे पुऱ्या. त्याच्यानंतर मी भरपूर साऱ्या पुऱ्या ठेवते कारण मला भरपूर चाट आवडतो आणि अशाच प्रकारे मी बनवणार आहे. गाड्यावर 4 ते 5 पुऱ्यांचा भेटतो, पण घरी आपण मनल तसं मनल तेवढं खाऊ शकता. तर पाहू शकता मी इथे वटाण्याची कशी रेसिपी बनवली आहे किंवा वटाण्याचा रगडा कसा बनवला आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केला आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे, वरून ग्रीन चटणी टाकायची आहे आणि इमली खट्टी मिठी चटणीसुद्धा टाकून घ्यायची आहे. पाहू शकताय. त्याच्यानंतर चाट मसाला स्प्रेड करायचा आहे आणि वरून आपल्याला भरपूर सारा शेव टाकायचा आहे. शेव टाकल्याशिवाय तर आपलं चाट रेडीच नाही होणार. पाहू शकताय मस्त अशी चाटची रेसिपी भन्नाट. पाहू शकता ना, गाड्यावर जशी भेटते तशीच दिसते ना आणि चवीलाही तशीच लागते. अगदी थोड्या वेळामध्ये बनवली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना द्या. घरी बनवली आहे मी आणि माझ्या मुलाला विश्वास बसत नव्हता मी घरी बनवली आहे, तर तुमच्याही मुलाला विश्वास होणार नाही. नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि ट्राय केल्यानंतर तुमचे रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आणि पापडी चाटची रेसिपी तयार आहे. गाड्यावर जशी मिळते तशी पाहू शकताय तशीच दिसते ना? तर ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब.